आपण बघणार आहे ते सी शार्प फंक्शन्स. कसं आता फंक्शन्स आपण सी शार्पमध्ये डिक्लेअर करणार आणि यूज करणार. सी फंक्शन यूज करतात ते स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी. तर फंक्शनची डेफिनेशनच सांगते इथे वरती. फंक्शन इज अ सी शार्प इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ओके. अँड ते टास्क परफॉर्म, फॉर एक्झाम्पल आपण टास्क ॲडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो, एखादं स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करू शकतो. जो ब्लॉक ऑफ कोड रियुजेबल असू शकतो. तुम्ही एकदाच लिहायचं आहे, पण एखादा स्पेसिफिक टास्क, आता ॲडिशन मला करायचे तर मी एका प्रोग्राममध्ये ॲडिशन केली आहे, पण मला अजून एकदा ॲडिशन करायचं दुसऱ्या नंबर्सची, दुसऱ्या व्हॅल्यूजची. तर त्यावेळेस मी परत एकदा तो फंक्शन कॉल करू शकते. मला परत तो कोड घ्यायला लागणार नाही. ह्याला रियुजेबिलिटी पीस असतो हा. तर तुम्ही या पद्धतीने फंक्शन यूज करू शकता, ह्यासाठीच यूज करू शकता. ओके. तर सी शार्पमध्ये पहिला सिंटॅक्स आहे तो पहिला तुम्ही ॲक्सेस मॉडिफायर मेन्शन करायचा, रिटर्न टाईप मेन्शन करायचा आणि मग फंक्शन नेम. तर ॲक्सेस मॉडिफायर्स तुमचे पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड असू शकतात. पब्लिक आपण सगळ्यांना ॲक्सेस देऊ शकतो त्या फंक्शनचा. प्रोटेक्टेड आपण स्पेसिफिक कंडिशन प्रूव्ह झाली असेल किंवा कंडिशन पासआउट असेल तरच तुम्ही तिथं फंक्शन ॲक्सेस करू शकता. आणि प्रायव्हेटमध्ये फक्त ज्या क्लासमध्ये तुम्ही फंक्शन डिक्लेअर केलं आहे तोच क्लास फक्त तो ॲक्सेस करू शकणार आहे. तर तुम्ही फंक्शन डिक्लेअर करताना पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर यूज करा आणि नंतर रिटर्न टाईप तुमचा मेन्शन करा. आता रिटर्न टाईप काय असतात, जे तुमचे डेटा टाईप्स आहेत ते जर रिटर्न टाईप इथं फंक्शनसोबत यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल इंट असेल, फ्लोट असेल, डबल असेल. आता इथं अजून एक रिटर्न टाईप यूज करतात तो वॉइड आपण यूज करू शकतो ज्यावेळेस तुम्हाला काहीच रिटर्न करायचं नसतं फंक्शनमधून. ठीक आहे. तर तुम्ही रिटर्न स्टेटमेंट तिथं नाही यूज केलं तरी चालेल, पण ज्यावेळेस तुमचं रिटर्न टाईप इथं इंट, फ्लोट काहीतरी रिटर्न करणार असेल त्यावेळेस तुम्हाला हा रिटर्न स्टेटमेंट कायम लिहावा लागेल. तर त्या रिटर्न टाईप नंतर तुमचं येणार आहे ते फंक्शन नेम. ज्या फंक्शन नेममुळे तुम्ही तुमचा फंक्शन ॲक्सेस करू शकणार आहे तो फंक्शन नेम. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट्समध्ये पॅरामीटर्स आणि पॅरामीटर्स नंतर येणार आहे ते तुमची फंक्शनची बॉडी, जी कर्ली ब्रॅकेटमध्ये येणार आहे, ज्या बॉडीमध्ये तुम्ही एखादा स्पेसिफिक टास्क लिहून ठेवला असेल. ठीक आहे. तर आता आपण एक्झाम्पल बघूया. फंक्शनचं एक्झाम्पल, मला एक ॲडिशन करायचे, 2 नंबर्सचे ॲडिशन करायचे, त्यासाठी मी इथं फंक्शन दिलं आहे. तर माझा पहिला ॲक्सेस मॉडिफायर ठेवला आहे मी इथं पब्लिक, सगळ्याला ॲक्सेस दिला आहे मी. नंतर माझा रिटर्न टाईप आहे तो इंटिजर आहे. इंटिजरला मला काहीतरी रिटर्न करणार आहे म्हणून मी इथे खाली रिटर्न स्टेटमेंट यूज केलं. त्यानंतर माझा ॲड नंबर्स हा फंक्शन नेम आहे, ॲड नंबर्स. आणि त्यानंतर राऊंड ब्रॅकेट्समध्ये माझे पॅरामीटर्स आहेत. किती पॅरामीटर्स आहेत, 1 आणि 2 पॅरामीटर्स. आता पॅरामीटर्स सेपरेट कशाने केलं, आपण कॉमनने सेपरेट केलं. ओके. तर मी पॅरामीटर्स डिक्लेअर करताना काय केलं, डेटा टाईप आणि पॅरामीटर नेम, डेटा टाईप आणि पॅरामीटर नेम. ओके. आता पॅरामीटर्स डिक्लेअर करून झालं तर माझी येणार आहे ती फंक्शन बॉडी, जी कशात येते ती कर्ली ब्रॅकेट्समध्ये. ओके. तर कर्ली ब्रॅकेट्समध्ये माझा फंक्शन बॉडी लिहिली आहे. आता मला ॲडिशन करायचे 2 नंबर्सची, तर ती ॲडिशन स्टोअर करायसाठी मी तर एक सम नावाचा इंटिजर व्हेरिएबल घेतला आहे. त्यानंतर मी त्याच्यात माझ्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या पॅरामीटरमध्ये आहेत त्या ॲड करून घेतले आणि त्या स्टोअर कशा केल्या सममध्ये. आणि मी रिटर्न करते माझं सम व्हेरिएबल जो